कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांनी तिरंगा फडकवल्याचं बघायला मिळालं। महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकवून त्यांनी आंदोलन केलं। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलेलं होतं। त्या दरम्यानचे आपण हे दृश्यही बघू शकतोय। काय नेमकी तुमची भावना आहे? किती शेती तुमची आहे गावात? आमची शेती पिकाऊ 5 एकर जाते आणि पडी काही 10 एकर जाते। ह्यात मेलं तर माणूस पुरायला पण आम्हाला जागा राहत नाही। आमच्या पोराटाने उद्या घर बांधायचं म्हटलं तर इकत 10 लाख देऊन ज्यांनी घर बांधायला जागा इकत घ्यायला पाहिजे। 8 जनावर 8 माणसाचं कुटुंब ह्या शेतीवर जगतंय। कंबा तलाव्यासनं 10 लाखाची माती आडून वडल्या आणि डोंगर फोडून रान तयार केले मी। 10 लाखाची कवा 10 वर्षाच्या पाठीमाग। मग आता ही शेती आम्ही पिकवून खायला लागलोय आणि ह्यातनं तुम्ही रस्ता काढलाय सा। आमच्या पोराटाने उद्या खायचं काय? कुठं जायचं उद्या? काय आमच्यात सरकारी नोकरदार कोण नाही। आम्ही या शेतीच्या जीवावर सगळं चालवतो। मग खायचं काय उद्या? आम्ही होऊ देणार नाही रस्ता आणि 1 इंचभर जमीन देणार नाही सरकारला। हे 5 वर्षाला एक सरकार येईल आणि 5 वर्षाला एक कायदा काढेल। तुमचा कायदा आम्ही मान्य करावं हा? आणि आता निवडणूक लागल्यावर मतं मागायल्यावर देऊ आम्ही मतं तुम्हाला? मग हे सरकारनं विचार करावा आणि हो रस्ता रद्द करावा, नाही तर पर्यायी मार्ग शोधावा, दुसरीकडनं फिरवा। तुमची किती जमीन आहे? आमची बी 2 एकर 2 एकर। आता ती गेल्यावरती काय सरकारला तर काय तुम्ही सांगा? सरकारला आम्ही रस्ता होऊ देणार नाही सांगणार। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।